नमस्कार. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. गेली 3 दशके नव्हे तर 4 दशके म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे मोहोळ तालुक्यामध्ये ज्यांनी सत्तेभोवती गारुड केलं किंवा पूर्णपणे मोहोळ तालुका ज्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या मागे राहिला आणि आजही जरी काही विरोधकांना वाटत असलं एका अपघातानं थोडंसं इकडे तिकडे होत असतो, अशा धर्तीवर त्यांचं राजकारण संपलं अशा ज्या वावड्या उठवल्या जातात, असेच मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि इतर नवख्या उमेदवाराला थोड्याशा दिवसामध्ये आमदार करण्याची जादू असणारे एक किंगमेकर म्हणून ज्यांचं नाव आहे असे राजनजी पाटील यांच्याशी आपण थेट जोडले गेलो आहोत. त्यांच्याशी आज आपण संवाद साधत आहोत. तर सर्वप्रथम नमस्कार मालक. नमस्कार. आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की सध्या महानगरपालिकेपाठोपाठ या स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य कणा असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवर जसं शहरामध्ये निकाल लागला तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठा प्रतिसाद मिळेल असं आपल्याला वाटतं. 100%. कारण आपण जर बघितलं तर 2014पासून या देशामध्ये एक परिवर्तनाची मोठी लाट निर्माण झालेली आहे आणि एक चांगलं सक्षम ज्या नेतृत्वाची अपेक्षा या हिंदुस्थानला होती अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या निमित्तानं आपल्याला भारताला या ठिकाणी मिळालं. आणि म्हणून भारताचा जर बघितलं तर कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा अन्य काय परकीय निर्णय असतील, ह्याच्यामध्ये अतिशय चांगले निर्णय ह्या सरकारनं गेल्या 10-12 वर्षामध्ये घेतल्यामुळं लोकांच्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आहे. या नेतृत्वाच्या हातामध्ये जर देशाची सूत्र राहिली तर देश हा आपला मोठा प्रगतीवर जाईल. अशा उद्देशानं या देशामध्ये सलग 3ऱ्यांदा मोदी साहेबांना निवडून दिलं आणि भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये या राज्याची देशाची सूत्र दिली. तद्वत महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी थोडे दिवसासाठी वेगळं सरकार आलं, परंतु सरकारनं काय काम केलं नाही. करोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा ते अयशस्वी ठरलं आणि म्हणून त्यांच्यातल्याच लोकांनी काही निर्णय घेतला आणि मागच्या 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्कृष्ट काम केलं होतं त्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा देशाच्या नेतृत्वानं आणि या राज्याच्या जनतेनं देवेंद्र फडणवीससारखा एक उमदा तरुण, ज्यांना महाराष्ट्राच्या सगळ्या भागाची परिस्थिती माहिती आहे, प्रश्नाची जाणीव आहे, असं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये दिलं. आणि त्याने आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्रामध्ये अतिशय ऐतिहासिक नोंद घ्यावी अशा प्रकारचे निर्णय घेतलेत. नद्याजोड प्रकल्प घेऊन शेतकऱ्याला पाणी आणायचं काम केलं आहे. काय पुरानं वाहून जाणारं पाणी, समुद्राला मिळणारं पाणी जमिनीला शेतकऱ्याला देण्यासाठी मग मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले कृष्णा भीमा जलसरण योजना असेल, ह्या अशा मोठ्या योजना या महाराष्ट्रातल्या ज्या पिढ्याने पिढ्या या भागातलं दारिद्र्य संपवणाऱ्या शेतकऱ्यांचं ह्या त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. सौर ऊर्जा, अपारंपरिक वीज निर्मितीमुळं एका बाजूला स्वस्त वीज मिळते, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाला प्रतिबंध होतो आणि तिसऱ्या बाजूनं शेतकऱ्यांना दिवसा वीज या ठिकाणी मिळते. अशा प्रकारचा एक चांगला निर्णय घेतला. पुन्हा पिढ्यांना पाणी द्यायचं, नळाद्वारे पाणी द्यायचं, हे दिलं. म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या योजना त्यांनी आणल्या आणि त्या यशस्वी केल्या. आणि म्हणून आपण बघितलं तर नागरी भागामध्ये, निमनागरी भागामध्ये त्या लोकांनी 100% भारतीय जनता पक्षावर, नरेंद्र मोदी साहेबावर आणि देवाभाऊवर
देवावर विश्वास टाकून या ठिकाणी कधी नव्हतं अशा प्रकारचं प्रचंड प्रचंड मताधिक्य नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये दिलं. याच्यावर आपल्याला दिसून येतं. तद्वत सोलापूरला जर बघितलं आपण तर सोलापूर शहराची महानगरपालिका ही आत्तापर्यंत मला कळतं असं तरी एका पक्षाला एवढा मोठा मॅन्डेट कधीच मिळाला नव्हता. एवढे 87 यावेळेला 87 जागा म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की बा एवढ्या कशा जागा येतील. परंतु याच्या पाठीमागं गेल्या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये देवाभाऊने केलेलं काम आणि या राज्याला जो कणखर अशा प्रकारचं जे जिल्ह्याला पालकमंत्री आलेत जयाभाऊ जयकुमारजी गोरे अतिशय कणखर नेतृत्व या ठिकाणी आलं. धाडसी नेतृत्व आलं आणि म्हणून करता काही अंशी त्या धाडसी नेतृत्वाचा सुद्धा परिणाम हा होत असतो किंवा लोकांची खात्री पटते किंवा हे काहीतरी करणारी माणसं आहेत, हे काहीतरी विकास करू शकतायत, हे कोणावर अन्याय होऊ देणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी बघून शहरी लोकांनी जसं स्वीकारलं तसं मला पूर्ण खात्री आहे की ग्रामीण भागसुद्धा अशाच प्रकारे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा प्रकारचे निकाल तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि आमच्या ज्या इकडला 11-12 12 हे आहेत आमच्या पंचायत समित्या या सगळ्यावर चांगल्या बहुमतानं भारतीय जनता पक्षाचा एकट्याच अजेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या